In this video, I am going to discuss the multiple choice questions, very short answer type questions, short answer first type questions, each carrying 2 marks, short answer second type questions, each carrying 3 marks, आणि लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन शक्यतो सॉलिड स्टेट 3 मार्कात कंपल्सरी असल्यामुळं हा पार्ट त्याच्यामध्ये फारसा आपल्याला पाहायला मिळणार नाही. पहिले जे 3 असणार आहे सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये इन्क्लूड होऊ शकतील अशा पद्धतीचे ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं अपेक्षित असणार आहे. व्हॉट टू डू नाव म्हणजे विद्यार्थी म्हणून आपण नेमकं आता काय केलं पाहिजे, तर यामध्ये स्टडी हार्ड अँड मेक प्रोग्रेस एव्हरी डे. म्हणजे आता तुम्ही निकाल लागेल तो लागेल, परंतु आता या क्षणाला आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि दिवसेदिवस दररोज आपल्यामध्ये अभ्यासाची प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे. रिवाइज फॉर अन एक्झामिनेशन, परीक्षेसाठी उजळणी करणं आवश्यक असणार आहे. मेक अ प्रॅक्टिस ऑफ रायटिंग, या वर्षामध्ये आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन या पद्धतीने एज्युकेशन झाल्यामुळे लिखाणाची प्रॅक्टिस कमी आहे, तरी आपण ती वाढवणं अपेक्षित असणार आहे. ट्राय टू रिमेंबर व्हॉट एव्हर यू स्टडी, म्हणजे जो काही तुम्ही अभ्यास केला असेल तो संबंधित विषयाचा तो लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नाउ दिस इज द फर्स्ट मल्टिपल चॉइस क्वेश्चन टू यू. द ॲबिलिटी ऑफ ए सबस्टन्स टू अश्युम 2 or more crystalline structures is called. हा पेज नंबर 2 वर जो कंटेंट असणार आहे त्यावर हा प्रश्न सेट केलेला आहे. आयसोमेरिझम, पॉलिमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम, अमॉर्फिझम. तर इथं त्यांनी म्हटले ॲबिलिटी ऑफ ए सबस्टन्स टू अश्युम 2 or more crystalline structures, म्हणजे इथं 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स वी शो अंडर डिफरंट कंडिशन्स. तर हे वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळे स्ट्रक्चर्स दाखवण्याची क्षमता अशा कोणत्या क्रिस्टलाइन पदार्थाकडे आहे हे विचारलेलं आहे. तर यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त याचा अर्थ पॉली असणार आहे, म्हणजे पॉलिमॉर्फिझम इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, द फॉलोइंग टाइप्स ऑफ सॉलिड्स contain molecules as a constituent particles. मेटॅलिक सॉलिड मध्ये तुम्हाला माहित आहे मेटल आयन इज सराउंडेड बाय लार्ज नंबर ऑफ डिलोकलाइज्ड आयन्स. आयोनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह इक्वल नंबर ऑफ कटायन अँड अनियन. मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये मॉलिक्यूल हा ऑक्युपाय झालेला असणार आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणून. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड, म्हणजे यामध्ये मॉलिक्युल्स जे असणार आहेत सॉलिड कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असणार आहे, तर मॉलिक्युलर सॉलिड मध्ये हे मॉलिक्युल्स असणारे आहेत. द नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टीम्स नोन आर, देर आर 7 क्रिस्टल सिस्टीम्स तुम्हाला माहित आहे आणि 14 ह्या ब्रेवाइस लॅटिस असणारे आहेत, त्यामुळं A7 इज द करेक्ट आन्सर. The number of octahedral void or voids per atom present in a cubic close packed structure is. पेज नंबर 10 यामध्ये आन्सर असणार आहे 1. इन फ्रँकेल डिफेक्ट, तुम्हाला फ्रँकेल आणि शॉर्टकी डिफेक्ट तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. पेज नंबर 18. फ्रँकेल डिफेक्ट मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज चेंज्ड म्हटलंय, तर तुम्हाला माहित आहे डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स रिमेन्स अनचेंज्ड. अनियन्स आर युजुअली स्मॉलर दॅन कटायन्स, तसं नाही, तर कटायन्स आर युजुअली स्मॉलर दॅन अनियन्स. बोथ कटायन्स अँड अनियन्स आर मिसिंग, नाही, कटायन्स आर मिसिंग, कारण त्यांची साईज लहान असल्यामुळं जे लॅटाइस साइट्स असणार आहेत त्यामधून ज्यावेळी बाजूला जातील त्यावेळी इंटरस्टिशियल साइट्सवर हे कटायन्स कॅन ऑक्युपाय इझिली बिकॉज दे आर हॅव्हिंग स्मॉलर साइज दॅन अनियन्स. अँड डी इज द ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज प्रिझर्व्ड, म्हणजे यामध्ये नंबर ऑफ अनियन्स अँड कटायन्स आर सेम असतात आणि त्यामुळे ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ सॉलिड इज प्रिझर्व्ड. सो डी इज द करेक्ट answer. Now very short answer type of question each carrying 1 mark. म्हणजे 1 मार्काला विचारला जाणारा प्रश्न कोणता असू शकतो पहा. व्हॉट इज आयसोमॉर्फिझम,
आयसॉस मीन्स सेम, मॉर्फिझम मीन्स फॉर. पेज नंबर 2 वर आहे, टेक्स्टबुक मध्येच आहे पहा. 2 or more substances having the same crystal structure are said to be isomorphous because they are having same atomic ratio. म्हणजे केमिकल कंपोजिशन मध्ये atomic ratio हा सेम असणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स दिले, पण तुम्हाला एक्सेप्शन सुद्धा माहित असणं अपेक्षित असणार आहे की जे NaCl आणि KCl असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. एका मार्कासाठी फक्त इथपर्यंतच लिहिणं अपेक्षित असणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन कंडक्टर इन सॉलिड स्टेट बट बिकम्स कंडक्टर इन द मोल्टन स्टेट. किंवा मोल्टन स्टेटच्या ऐवजी डिझॉल्व्ड स्टेट सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. जसा डायमंड, KCl, सोडियम पैकी कोणता आहे एक यू हॅव टू सिलेक्ट. non-conductor in solid state but becomes conductor in molten state. म्हणजे मोल्टन स्टेट तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी काय पाहिजे, फ्री और मोबाईल इलेक्ट्रॉन्स, आणि ते उपलब्ध होतील फक्त KCl मध्ये, आणि त्यामुळं KCl इज द करेक्ट आन्सर असणार आहे. हे थेरी पेज नंबर इथं 3 वर हा कंटेंट तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पाहायला मिळेल की the solids which are non-conductor of electricity in solid state, they are good conductors when melted or dissolved in water. कारण वितळल्यानंतर किंवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर there is a formation of ions, आणि त्यामुळं तिथं फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल. त्यामुळे KCl is the correct answer. Name the crystal system in which all the 4 types of unit cells are possible. Page number 7. हे 5-7 वर टेबल आहे. ऑर्थोरॉम्बिक हे युनिट सेल असणार आहे की ज्यामध्ये 4 साधारणपणे टाइप्स हे ब्रेवाइस लॅटिस आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंपल और प्रिमिटिव्ह असणार आहे, म्हणजे सगळे कॉर्नर्स ऑक्युपाय केलेले ऍटम्सने तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर बॉडी सेंटर्ड, म्हणजे 8 कॉर्नर्सला 8 असतील अँड देयर इज अ 1 ऍट द सेंटर ऑफ बॉडी. त्यानंतर फेस सेंटर्ड, म्हणजे प्रत्येक कॉर्नरला 1 आणि प्रत्येक फेसच्या सेंटरला 1 अशा पद्धतीने असेल तर ते फेस सेंटर्ड असेल. आणि बेस सेंटर्ड म्हणजे 8 कॉर्नरला 8 असणार आहेत, प्रत्येक कॉर्नरला 8 आणि अपोजिट जे फेसेस असणार आहे तिथं फेसच्या सेंटरला एक आपल्याला पाहायला मिळेल, तो बेस सेंटर्ड त्याला म्हटलं जातं. म्हणजे ऑल द 4 टाइप्स ऑफ युनिट सेल्स आर पॉसिबल इन ऑर्थोरॉम्बिक युनिट सेल. म्हणजे हे जे ब्रेवाइस लॅटिस असणार आहे ते ऑर्थोरॉम्बिक सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ऑर्थोरॉम्बिक हे उत्तर लिहिणं इथं अपेक्षित असणार आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वाइड स्पेस फॉर सिंपल क्यूबिक लॅटिस? पेज 12. व्हॉट इज द पर्सेंटेजेस ऑफ वाइड स्पेस फॉर सिंपल क्यूबिक लॅटिस? तर त्या कंटेंट मधून आन्सर जे असणार आहेत पहा, 47.64% इज अ एम्प्टी स्पेस दॅट इज कॉल्ड वाइड स्पेस. म्हणजे सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये आपल्याला स्पेस जो ऑक्युपाय केला असेल तो 52.36% आहे आणि वाइड जो असणार आहे तो 47.64% असणारा आहे. हे कॅल्क्युलेशन टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज युनिट सेल? पेज 5 वर तुम्हाला कंटेंट पाहायला मिळेल याचा. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. हे उत्तर तुम्ही लिहिणं एका वाक्यामध्ये अपेक्षित असणार आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे पहा, शॉर्ट आन्सर 1 टाइप त्याला म्हटलं जातं. व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ शॉर्टकी डिफेक्ट? पेज 18. म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस ऑफ शॉर्टकी डिफेक्ट काय असणार आहेत? तर 2 आहेत पहा. ऍज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस, मास डिक्रीजेस, हावेवर व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. आणि मग जर व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड तर हेन्स द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. म्हणजे
the number of missing cations and anions is equal. So the electrical neutrality of the compound is preserved. म्हणजे these are the two consequences of Schottky defect. आणि तो कुठं पाहायला मिळतो? NaCl, AgBr and KCl मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर 2 मार्कासाठी शॉर्ट आन्सर टाइप बी सेक्शन मध्ये विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट विथ डायग्राम. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट म्हणजे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट याचा अर्थ जे मेटल क्रिस्टल असणार आहे त्यामध्ये जो मेटल आयन असणार आहे त्याची डिफिशियन्सी निर्माण झाल्यानंतर जो इफेक्ट पाहायला मिळतो तो डायग्राम से तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलंय पेज नंबर 19. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट is possible only in compounds of metals that show variable oxidation states. For example, ही डायग्राम तुम्ही जर पाहिली तर इथं Ni2 plus O2 मायनस दिसतंय पहा. कटायन अनियन कटायन अनियन कटायन अनियन असं आपल्याला दिसतंय. कटायनची साईज लहान अनियनची साईज मोठी असणार आहे. पण दिस इज द वेकन्सी आपण इथं म्हणूया वेकंट प्लेस असणार आहे क्रिएटेड बाय द लॉस ऑफ कटायन. म्हणजे कटायनची व्हॅलन्सी जी असणार आहे ती +2 असणार आहे आणि मग ती +2 व्हॅलन्सी द डिफिशियन्सी ऑफ 2 पॉझिटिव्ह चार्जेस इज मेड अप बाय द प्रेझन्स ऑफ 2 Ni3+ ions at the other sides of Ni2+ ions as shown in this figure. म्हणजे इथं Ni3+ वेगळ्या साइट्सवर आपल्याला पाहायला मिळतात. पण इथं 2 पॉझिटिव्ह चार्ज जो लॉस झालाय तो भरून काढण्याचं काम या आयननी विच शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स त्यांनी केलेलं आहे. हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणजे इतकं लिखाण तर यामध्ये अपेक्षित आहे. आता एक 3 मार्काचा प्रश्न आहे की जो सेक्शन सी मध्ये विचारला जाऊ शकतो. पेज नंबर 8 वरचा आहे. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ. तर हे पेज नंबर 8 वर डिटेल्स मध्ये दिले. त्याचं फायनल आन्सर मी तुम्हाला सांगतोय. ते रो दॅट इज द डेन्सिटी इज इक्वल टू n number of particles m molar mass divided by a cube that is the volume of unit cell. Na याचा अर्थ आहे Avogadro's नंबर. म्हणजे हा जो फॉर्म्युला असणार आहे तो न्यूमेरिकल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरामध्ये येऊ शकतो. म्हणजे पेज नंबर 8 वर जे डिटेल्स दिलेला आहे ते साधारणपणे 5 स्टेप्स तरी तिथं पाहायला मिळतात. त्या सगळ्या तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे इथं 1 मार्क 2 मार्क आणि 3 मार्काचे प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात याचा एक अंदाज किंवा येऊ शकतील असे प्रश्न हे तुम्हाला माहित असावं सरावासाठी म्हणून ते दिलेलं आहे. मला वाटतं हे तुम्हाला निश्चित आवडेल. आवडला तर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.